नमस्कार मित्रांनो, ऑटोमॅग यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. तर 2014 साली महाराष्ट्रामध्ये रिक्षा परवाना सर्वांसाठी खुला करण्यात आला. लाईफ टाईम परमिट सोडण्यात आले. 2014 पासून आजतागत म्हणजे 10 ते 12 वर्ष झाले या गोष्टीला. अजून रिक्षा परवाना बंद नाही. तुम्ही जर महाराष्ट्र राज्य सोडलं तर बाहेरच्या राज्यामध्ये बिहार, कर्नाटक, राजस्थान, यूपी यासारख्या राज्यांमध्ये अजूनपर्यंत लाईफ टाईम परवाना कुणीच खुला केलेला नाही. फक्त हे महाराष्ट्रातच का चाललंय? महाराष्ट्राच्याच मुळावर ही लोक का उठलेली? तर याचं कारण, सगळ्यात कारण महत्त्वाचं सांगता येईल मित्रांनो या ठिकाणी, की बजाज ऑटो रिक्षा किंवा टी-व्ही-एस ऑटो रिक्षा कुठलीही घ्या, याचं प्रोडक्शन भारतभर निघतंय. भारतभर कंपन्या आहेत या ऑटो रिक्षाच्या. तर हे जे प्रोडक्शन निघतंय, तर याचा खप फक्त महाराष्ट्रामध्येच करायचा. तिकडं प्रोडक्शन काढायचं बाहेरच्या राज्यांमध्ये आणि त्याची विक्री येऊन महाराष्ट्रात करायची. महाराष्ट्राला पार पोखरून काढायचा, महाराष्ट्राला संपवायचा, असाच जणू काय डाव या राज्यकर्त्यांनी मांडलेला असं स्पष्ट दिसतंय. कारण कुणाला कुणाचं पडलेलं नाहीये. गरीब मरतोय, भिकेला लागलाय. रिक्षावाला आज तुम्हाला सांगतो 1000-1500 कमवणारा 700-800च्या घरात आलेला आहे. त्याचं पोट तर भरतंय, पोट तो कसंही भरतोय, पण त्याच्या गरजा पूर्ण होत्या का? पोरांचे शिक्षण आहे, बायकोची हाऊस मौस आहे, आई बापांचं दवाखाने आहेत, घराचं भाडं आहे, रिक्षाचं भाडं आहे, रिक्षाचे EMI आहे, गाड्यांचे EMI आहे. या गरजा कशा पूर्ण होतील 700-800 रुपये? हे कुठंतरी सरकारला कळायला पाहिजे, किंवा हे सरकारच्या लक्षात येतंय का नाही? उद्योगपतींना मोठं करायचं, श्रीमंत करायचं, आणि इकडे गरीब बिचारा भिकेला लागून मेला तरी चालेल. ह्याला काय अर्थ आहे? हे प्रोडक्शन जर पूर्ण भारतभर काढताय, तर त्याचा बोजा फक्त अख्ख्या महाराष्ट्रानेच का उचलायचा? का म्हणून उचलायचा? बाहेरच्या पण राज्यामध्ये तुम्ही परवाने खुले करून दिले पाहिजे, तिथं हे प्रोडक्शन गेलं पाहिजे. पण चारी बाजूने प्रोडक्शन काढायचं आणि त्याचा खप, त्याची विक्री फक्त ही महाराष्ट्रामध्येच करायची, आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाला, मराठी जनतेला भिकेला लावायचं, निस्तनभूत करायचं. हे कुठपर्यंत चालणार आहे? हे राज्यकर्त्यांच्या लक्षात कधी येणार आहे? आज तुम्ही रस्त्यावर ओरड आहे तुमची, की रस्त्यावर नुसतंच रिक्षा दिसतात, मरणाचं ट्रॅफिक होतंय. मुंबईसारख्या, पुण्यासारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये ट्रॅफिकचा बोजवारा उडालाय. या गोष्टीकडे तुम्ही जाणून बुजून दुर्लक्ष करताय का तुमच्या लक्षातच येत नाही? पुण्यासारख्या पुणे रेल्वे स्टेशनवर गेल्यावर RPFचे जवान, जे रेल्वेचे अधिकारी आहे मोठे मोठे, ते रिक्षावाल्यावर कारवाई करतात. कारण रिक्षावाले व्यवस्थित गाड्या लावत नाही. रिक्षावाले पुन्हा स्टेशनवर कशाही गाड्या लावतात. आता रिक्षाच एवढ्या झाल्यात, तर रिक्षावाले बिचारे स्टँडवर किती गाड्या लावतील? किती व्यवस्थित राहतील? किती व्यवस्थित थांबतील? किती व्यवस्थित धंदा करतील? या गोष्टीकडे कधी लक्ष देणार? एक लिमिट असतं हो. परवाना पण तुम्हाला खुला करायचा, त्याचं पण एक लिमिट असतं, एक रेशो असतो. जेवढे प्रवासी त्याच्या खाली एवढे एवढे रिक्षा, 10 पैकी 3, एवढा जो रेशो असतो, तो रेशो तुम्ही ठरवला पाहिजे. त्या रेशोच्या प्रमाणात वागलं पाहिजे, आणि त्या रेशोच्या प्रमाणातच रिक्षा या रस्त्यावर उतरवल्या पाहिजे. पण तसं होताना दिसत नाहीये. सर्वत्र तुम्ही पाहत असाल, प्रवासी 100 आहे, 100च्या वर गाड्या आहेत. हे कुठं योग्य आहे का? आज तुम्ही रस्त्यावर पाहताय, मेट्रोचं जाळं मोठ्या प्रमाणात पसरलंय. बस चालू आहेत, कॅब चालू आहेत, रिक्षा चालू आहेत. आता कुठली कमी होती म्हणून बाईक टॅक्सी पण चालू आहे. तर कॉम्पिटिशनला एवढं असताना, तर रिक्षावाला भिकेला लागणारच ना, उपाशी मारणारच ना. मग त्या रिक्षावाल्याची क्यू या संघटनांना पण येत नाही, किंवा या राज्य सरकार किंवा RTOच्या अधिकाऱ्यांना पण येत नाही. कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे, कोणीतरी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे गांभीर्याने. आज रिक्षावाला कसा तरी मेटाकुटीला आलाय, धंदा कसा तरी करतोय. त्याच्या धंद्यामध्ये त्याच्या गरजा पूर्ण होत नाही. या गोष्टीकडे कधी सरकार लक्ष देणार आहे? या गोष्टीकडे कधी गांभीर्याने विचार करणार? आज या तळमळीने एखादा रिक्षावाला व्हिडिओ बनवतोय, म्हणजे याचं कारण तो भोगतोय, म्हणूनच तो व्हिडिओ बनवतोय. तो विचार करा, राज्य सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून या व्हिडिओच्या मार्फत तरी त्यांना काहीतरी जाण येईल, आणि त्या या परवान्याबद्दल काहीतरी विचार करतील. इलेक्ट्रिक रिक्षाला असाही परवाना लागत नाही. इलेक्ट्रिक रिक्षांना तुम्ही प्राधान्य द्या. इलेक्ट्रिक रिक्षा लोकांनी जास्तीत जास्त घेऊ द्या, त्याच्याकडे भर द्या, त्या गोष्टीकडे भर द्या. ह्या ज्या CNG रिक्षा आहे, हे परवाने जे खुले केलेले आहेत लाईफ टाईम, आजकाल कुणी उठतोय, कुणी सुटतोय, परवाना घेतोय. ज्याला रिक्षाची गरज नाहीये, तो 2 व्हीलर घ्यायच्या विचारात आहे. तोही म्हणतोय आज मी रिक्षा घेतो, कारण 4 लोक गाडीमध्ये फिरतात. 2 व्हीलरवर किती फिरतात? 2 जण. 4 लोक जर गाडीत फिरतात, तर मी लॉंग रूटला जाऊन मस्त एन्जॉय करन, मस्त लाईफ जगन, कामाधंद्याला गाडी वापरन.
या गोष्टीचा लोक विचार करतात आणि त्या दृष्टीने पावलं उचलून रिक्षा घेतात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. तुम्ही लवकरात लवकर परवाना बंद केला पाहिजे. आमची पहिली मागणी हीच आहे महत्त्वाची, की परवाना बंद झाला पाहिजे. खूप रिक्षा झाल्यात, खूप मेटाकुटीला आलाय रिक्षावाला. आजकाल धंदा पण नाही आहे एवढा. जेवढं कमवतोय 500-600 तेवढं तरी त्या रिक्षावाल्याला कमवू द्या. नाहीतर आज उद्या ही वेळ येईल की ती रिक्षा मार्केटमधून नाहीशी होईल आणि शहरातून नाहीशी होईल. ती रिक्षावाल्याला दारातच उभी ठेवावी लागणार आहे. त्या भंगारात जाणार ती रिक्षा शेवटी. ही परिस्थिती आणायची नसेल तर परवाना कुठंतरी बंद झाला पाहिजे. रिक्षा परमिट कुठंतरी बंद झाला पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा नक्कीच आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारा नक्कीच कळवा. आपल्या प्रतिक्रिया अमूल्य आहेत. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.